हॅलो. हॅलो हॅलो हाय हाय दिव्या हाय. आय एम सो सॉरी यार, कालचा आपला प्लॅन फसला. ऍक्च्युली सगळं व्यवस्थित होणार होतं, म्हणजे मी तुला पळवणारच होतो, पण तेवढ्यात तुझी बहीण आली आणि सगळं फिसकटलं. सो सॉरी यार. मी तुला आधीच सांगितलं होतं सगळं व्यवस्थित प्लॅन कर. शेवटी जे नव्हतं व्हायचं तेच झालं. हो दिव्या मान्य आहे, पण तूच मला सांग यात माझी काय चूक आहे ग? चूक कोणाची असो चंदन, तुला माहितीये नंतर तिथे काय झालं? त्यांनी लग्न मोडलं माझं. मग चांगलंच झालं ना हे. हे बघ, असंही मी तुला पळवणारच होतो. आता त्यात त्यांनीच हे लग्न मोडलं म्हणल्यावर आपल्याला गिल्ट घ्यायची काय गरज आहे? तू मूर्ख आहेस का जरा? तुला ही सगळी गंमत वाटतेय? दिव्या मला माहिती आहे, पण तू जरा समजून घे ना. हे बघ, आपल्याला जे हवं होतं ते त्यांनीच केलं ना तुझं लग्न मोडून. आता आपल्याला गिल्ट घ्यायची काय गरज आहे? तू वेडा आहेस का चंदन? तुला गंमत वाटते ही सगळी? तिथे माझ्या अख्ख्या फॅमिलीची लाज गेली. हे बघ दिव्या, जे घडलंय ना ते मला समजतंय, पण तू फक्त एका बाजूने विचार करतेस का? जरा दुसऱ्या बाजूने पण विचार करून बघ ना. असंही मी तुला लग्नात पळवणारच होतो, पण त्यात त्यांनी तुझं लग्न मोडलं आणि आपला प्लॅन फिसकटला. आता तर तू मोकळी झालीस ना. आणि मला एक सांग दिव्या, या सगळ्या प्रकरणाचं खापर त्यांनी तुझ्याच माथ्यावर फोडलं असेल ना? सगळं तुझ्यावरच ढकललं असेल ना? सांग की दिव्या, बरोबर बोलतोय ना मी? हे बघ दिव्या, तू आता कुठलंही टेन्शन घेऊच नको. आपल्याला काहीही वेगळं करावं नाही लागणार आहे. आता त्यांनीच लग्न मोडलंय म्हटल्यावर आपण कशाला मेहनत घ्यायची? हा, ते सगळं जाऊ दे. तू आता लवकरात लवकर प्लॅन बनव, तोही चांगला. कारण आई आणि शिवा आता पूर्ण प्रयत्न करतायत हे लग्न पुन्हा जोडायचा. आणि शिवाचा तर अवतार बघितलास तू काल. शेवटी तिने जे ठरवलं ते ठरवलं. तिला जे हवंय ती तेच करते. दिव्या, आम्ही तुला बोललो ना, तू आता टेन्शन घेऊच नको. हा प्लॅन आता फसणार नाही. मग मध्ये शिवा येऊ दे नाहीतर कोणी पण. काहीही झालं तरी मी तुला पळवणारच. अगं, मागचा प्लॅन फसला म्हणून काय झालं? शेवटी अपयश ही यशाची पहिली पायरी असते. ए, तू तुझी डायलॉग बाजी बंद करा. नीट प्लॅन कर. ठीक, बाय. बाय. बरोबर आहे, माझी चूक नसताना पण मला तिथे किती ऐकून घ्यावं लागलं. यापेक्षा तर चंदन 10 पटीने बरा निघाला. निदान माझ्या सोबत तरी येतो. त्याचे आईबाबा तर मला काडीचं कामही करू देत नाही. अपमान वगैरे तर लांबच राहील. त्यात पैसा नाही, पण तो तर चंदनकडे पण आहे ना. हा, या लग्नातच माझं भलं आहे. संपदा, आशू कुठे? रूम मध्ये येतोच आहे. तो काही बोलला का ग तुला? हा उर्मिला, मला नको. मला भूकच नाहीये. भाऊ, असं करून कसं चालेल? अहो, सकाळपासून कोणी नीट काही खाल्लं पण नाहीये आणि अशाने तब्येतीवर परिणाम होईल. मागच्या वेळी माहितीये ना, तुम्ही असंच केलं आणि आजारी पडला होता. खा ना थोडंसं. उर्मिला, आजूबाजूला जे काय घडतंय त्याच्यामुळे फार खाण्याची इच्छाच उरली नाही. कळतंय मला ते, पण भाऊ थोडंसं खाऊन घ्या ना प्लीज. भाऊ बरोबर बोलतीये ती. तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत. अशी पोटी कशा घेणार? हा, ये अशोक, बस. हा काकू, नको मला. भूक नाही आहे. अशू, अरे विसरण्याचा प्रयत्न कर. भाऊ, हो असं कसं विसर म्हणताय? हर्ट झालंय बिचाराला, आणि हे सगळं त्या दिव्यामुळे झालं. नाही म्हणजे आपल्या स्टेटसच्या लोकांमध्ये किती मोठा इन्सल्ट झाला याचं वाईट वाटतंय त्याला.
आशू, डोंट वरी. मी तुम्हाला सगळ्यांना एक सुचवू का? माझ्या डोक्यात एक स्थळ आहे आशूसाठी. कीर्ती तू जरा थांब. आशू, तू स्टेटसचा वगैरे विचार करू नकोस हं? आणि इथे जे काही चाललंय ना त्याचाही विचार करू नकोस. आशू, तुझं आयुष्य, त्याचे निर्णय हे सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. कोण काय म्हणेल याचा विचार करू नको. लोक काय बोलतच असतात, पण एक लक्षात ठेव, तू जो निर्णय घेशील त्यात आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. नाही भाऊ, मी कधी स्टेटस आणि लोक काय म्हणतील याबद्दल विचार नाही केला आणि त्यांनी मला काही फरकही पडत नाही. या सगळ्यात दिव्याची काही चूक नाही ना. जे काही झालं, माझं प्रेम आहे दिव्यावर आणि खूप प्रेम आहे. मला असं वाटतं की समजा जे काही झालं ते आईला आवडलं नाही, ओके, पण ती चूक शिवाची आहे ना. म्हणजे आईला शिवाची प्रॉब्लेम आहे, दिव्याची नाही. आईला आवडत नाही शिवा जसं वागते, बोलते, जसं राहते, काहीच आवडत नाही. पण या घरात लग्न करून शिवा थोडी येणार आहे, या घरात दिव्या येणार आहे ना लग्न करून. मग त्यात दिव्याला कशी शिक्षा द्यायची? काही झालं ना तरी मला दिव्याशीच लग्न करायचंय आणि मी दिव्याशीच लग्न करणार आहे. आपण काढूया, काहीतरी मार्ग काढूया. आणि मार्ग मला सुचत नाही कुठला काढायचा, काय करायचं. नाही, एकच मार्ग आहे की मला दिव्याशी लग्न करायचंय. मग त्यासाठी मला आईकडे भीक मागावी लागली माझ्या प्रेमाची, तरी मी भीक मागेन, पण मला तिच्याशीच लग्न करायचंय. दॅट्स फाईन. आणि ऐक, मला वाईट वाटलंय, त्याचा स्टेटसशी काही संबंध नाहीये. माझं प्रेम आहे दिव्यावर, म्हणून मला वाईट वाटलं. आशू, आई तसा मुलगा, दोघही हट्टी आहेत. बघूया, मी बोललोय सीताईशी, ती काय निर्णय घेते ते बघूया. सीताई, तुम्ही या ना, या बसा. नाही, त्याची काहीच गरज नाहीये. एवढा वेळ थांबणार नाही मी. थोडं बोलायचंय. बोला. शिवा, तू घरी आलीस, माफी मागितलीस. हो, म्हणजे तुम्हाला वाटलं असेल माझी चूक आहे म्हणून. वाटली असेल म्हणजे? नाही, चूक आहे माझी, होतीच. तू जे बोलून गेलीस त्यावर मी विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की ह्या सगळ्यामध्ये दिव्याची तशी फारशी चूक नाही. तुझी चूक आहे, तुझ्या आईची चूक आहे. त्यांची परिस्थिती मी समजू शकतेच, कारण तुझ्यासारखी मुलगी असो. त्यामुळे मी एका निर्णयावर पोचली आहे. मी ठरवलंय की दिव्या आणि तुझ्या फॅमिलीला एक संधी द्यायची. मी लग्नाला मान्यता देईन. तुम्ही खरं बोलताय हे? पण माझी एक अट आहे. अहो, तुम्ही काय वाटेल ते सांगा, मी सगळं करायला तयार आहे. आधी ऐकून तर घे. अहो, तुम्ही लग्नाला तयार झालात हीच खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही सांगा काय करायचं, मी सगळं करीन. इथून पुढे आयुष्यात तू आशूशी संबंध ठेवायचा नाही. तू आशूशी संबंध ठेवायचा नाही. तू आशूशी संबंध ठेवायचा नाही. आमच्या घरी यायचं नाही. मला तसं वचन दे. आणि हो, आशूच्या लग्नातही तू फिरकायचं नाहीस.
हे सगळं जर तुला मान्य असेल तर मी लग्नाला मान्यता देईन, नाहीतर हा विषय इथेच संपला. तिला घरची करतेस आई, बाई, आजी, दिव्या, सगळ्यांचं तर तुलाच करायचं. दिव्यासाठी चांगलं राजकुमार शोध बरं का. तू विचार करून सांग काय ते. येते. माझा विचार झालाय. तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे मी. तुमची अट मला मान्य आहे. मी माझ्या बहिणीसाठी वाटेल ते करायला तयार आहे. पण मी माझ्या पप्पांना पण वचन दिले, त्या लग्नात मला अक्षता टाकायला असू द्या तिथे. नाही नाही शिव, या लग्नात तू मला नकोयस. लग्न चालू असताना आजूबाजूच्या परिसरातही यायला नकोस. हे बघा, हे एवढं माझं ऐकून घ्या. मी कुठेच येणार नाही. मी तुम्हाला कोणालाच दिसणार नाही आणि आशूला तर दिसणारही नाही. पण मला हे करू द्या प्लीज. मला तिथे असणं गरजेचं आहे. प्लीज मला तिथे असू दे. बरं बरं ठीक आहे, दिली तुला परवानगी. पण तू लग्नात यायचं नाहीस. लग्न लांबून बघायचं. आणि मुख्य म्हणजे आशूशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही. मला मान्य आहे सर. ठीक आहे, मग मी या लग्नाला मान्यता दिली. घरी जाऊन सांग, लग्न ठरलेल्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी होईल. येते. भाऊ, आईने आपल्या सगळ्यांना इथे का बोलवलंय? नाही म्हणजे नवीन काही घडलं नाहीये ना? मला माहित नाही कीर्ती. आई बाहेर गेलीये, आल्यावर कळेल आपल्याला. म्हणजे कुठे गेली आई? मला माहित नाही मला. मला वाटतंय आई आशूसाठी दुसरं स्थळ बघायला गेली असावी. कीर्ती, अगं सीताई जे काही करेल ना ते आपल्या सगळ्यांना विश्वासात घेऊनच कर. त्यामुळे काळजी करू नकोस, येईल. काकू, अगं असं काय म्हणतेस? काळजी करू नको म्हणजे मला काळजी वाटणारच ना. भाऊ आहे आशू माझा, त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुला एवढी काळजी आहे माझी? ऑफकोर्स आशू. आणि म्हणूनच आई यायची वाट बघायची नाहीये मला. म्हणजे आई येईपर्यंत मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. म्हणजे आशूचं लग्न मोडलंय ना आता. ही गोष्ट लोकांच्यात पसरायच्या आत आपण आशूचं लग्न लावून द्यायला पाहिजे. म्हणजे उरले सुरलेली इज्जत वाचेल ना आपली. त्यामुळे मला असं वाटत होतं भाऊ की आशूचं लग्न प्रियासोबत लावलं तर. आय नो आशू, हे सगळं खूप शॉकिंग आहे. अरे पण प्रिया खूप चांगली मुलगी आहे. आणि तुम्ही सगळेच विचार करा ना, आशू आणि प्रिया एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. शिवाय प्रिया सुहासची बहीण आहे. तिला या घराबद्दल, घरच्यांबद्दल सगळं माहिती आहे. मग आपण एकदा विचार करायला काय हरकत आहे? आई, माझा विचार झालाय. सीता, कुठे गेली होतीस? सांग. आणि कसला विचार? आशूच्या लग्नाचा विचार. काय?
मी या निर्णयावर आली आहे की आपण आशूचं लग्न लावायचं. आई अगं मी सुद्धा तोच विचार करत होते. नाही म्हणजे आता एवढं सगळं झालंय म्हटल्यावर दुसरी मुलगी मिळणं आणि तीही विश्वासातली मुलगी मिळणं म्हणजे कठीणच आहे ना. म्हणून आशूचं लग्न प्रियासोबत लावलं तर. प्रियाबद्दल माझं दुमत नाहीये, पण हा प्रश्न माझ्या मुलाच्या आयुष्याचा आहे, त्याच्या आनंदाचा आहे. त्यामुळे आपण लग्न लावायचं आशूचं, आणि तेही दिव्याशीच. नाही बघ म्हटले मला तुझ्या डोळ्यात पाणी, म्हणूनच निर्णय घेतलाय हा. सीता अगदी योग्य निर्णय घेतला. आईशिवाय मुलाचं सुख अधिक कुणाला कळणार. फायनली दादा 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 तुझं लग्न दिव्या वहिनीशीच होणार आहे. सो हॅपी फॉर यू यार. कॉंग्रॅच्युलेशन दादा. अरे बाप रे गाईज, तुझ्या चेहऱ्यावरचे अरे ओ माय गॉड हा ग्लो बघा. थांब ना थांब थांब इथे इथे बघ इथे बघ. दिव्या वहिनीला तर पाठवू दे. बघ रे हे बघ. मला ना हे सगळं अजिबात पटत नाही. कीर्ती कीर्ती का वहिनीने निर्णय घेतलाय म्हणजे सगळा विचार करूनच घेतला असेल ना. काका भावनेच्या भरात काही निर्णय घेतलाच नाही तर घरात वादळ आणशी ना. आणि त्या लोकांनी फसवलंय आपल्याला तरी सुद्धा तू त्यांना माफ केलंस. कीर्ती बाळा, अगं थोडं ऐकून तर घे. हे बघ, जे काही झालं त्यात दिव्याची तशी चूक नव्हती. ती नाही सांगू शकली आपल्याला. वंदनाताईंनाही नाही सांगता आलं. काहीतरी असेल परिस्थिती ती आपण समजून घेऊ. आणि राहिली गोष्ट शिवाची, तर ती मुलगी त्यांच्या संस्कारात नीट वाढलीच नाही, त्यामुळे ती अशी आहे. आणि अशा व्यक्तीची लाज वाटणं साहजिकच आहे. कुठल्या आईला आपल्या आशा मुलीचा अभिमान वाटेल. त्यामुळे आपण दिव्याला दोष नको देऊया. त्यांच्या जागी मी असते ना तर कदाचित असंच केलं असतं. त्यामुळे आपण दिव्याला समजून घेऊया, तिला नको दोष देऊया. हो सीताई, म्हणजे दिव्या कोणाला फसवेल अशी मुलगी वाटत नाही. म्हणून काय आपण त्यांना सेकंड चान्स द्यायचाय. त्यांनी आपल्याला फसवलंय, खोटं बोललेत ते आपल्याशी. आणि काय गॅरंटी आहे पुन्हा ते असं वागणार नाही. आणि जर पुन्हा ते असं वागले काय करणार आहोत आपण. तसं काही होणार नाहीये आणि हा मला विश्वास आहे. चला तर मग तयारीला लागूया. ठरवलेल्या दिवशीच लग्न होणार आहे. वेळ नाही वाया घालवायचा आहे. चला 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 हो, चला चला, तयारी चला करा. चला चला चला. चला चला मी ना डान्स प्रॅक्टिसला जाते. हो, हो, ये. आशू, खुश आहेस ना? वाई खरंच खुश आहे. म्हणजे तू तू हा डिसिजन घेतलास. दिव्याची नाही काही चूक. बेस जा तयारीला लागा. तयारी करतो. या योग्य निर्णय घेतला ना मी? अगदी योग्य निर्णय घेतलास. खरं सांगू, मला सुरुवातीला टेन्शनच आलं होतं, पण आता एकदम रिलॅक्स वाटतंय. खूप योग्य निर्णय घेतलास आणि मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती.